बघू शकता मंडळी, आज आहे शुक्रवार 19 एप्रिल। हे रायता बनवलेला आहे। आज देवीचा वार पाळला जातोय आमच्या एरियामध्ये। ह्या वार पाळत असताना फोडणी काहीही दिलेलं चालत नाही असं म्हटलं जातं। मग म्हटलं आपण राहतो त्या एरियामध्ये काही गोष्टी असल्या म्हणजे असे काही रूल्स असले तर ज्याने आपल्याला ते मानलं तर आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही, पण मानलं तर ठीक आहे, मनाला एक मानसिक समाधान, हा ठीक आहे, होतं सगळ्यांनी मानलं आणि आपणही त्याप्रमाणे पाळलं म्हणून तर ठीक आहे, पाळायला हरकत नाही म्हणून मग आम्ही पाळलं। हे बघू शकता। मग संध्याकाळी तडका देता येत नाही, मग त्यासाठी आम्ही काय केलं, हे दहीमध्ये आणि दही आहे, नंतर काय केलं, लसूण, थोडंसं जिरं, थोडंसं ओवा, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं पुदिना आणि थोडासा कढीपत्ता आणि थोडं लसूण मी ऑलरेडी सांगितलं, थोडं अद्रक, हे वाटून घेतलं आहे छान आणि त्यानंतर डायरेक्ट रायत्यामध्ये असं टाकलं आहे। त्यात मिरची देखील टाकली आहे। हा असा रायता बनवून घेतला आहे। कोशिंबीरच एक प्रकारची, पण थोडी डिफरंट की ह्या परोठ्यावर खाता येईल असं। आणि हा परोठा पण खूप डिफरंट बनवण्याचा ट्राय केला आहे, कमी वेळेमध्ये व्हावं असं। परोठ्यामध्ये हे कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता, लसूण, अद्रक, जिरं आणि ह्या सगळ्या गोष्टी मिक्सरमध्ये वाटून घेऊन मग डायरेक्ट गव्हाचं पीठ, थोडंसं बेसन म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ, थोडं ज्वारीचं पीठ, ह्या घटकांमध्ये सगळं ते मिश्रण टाकून छान पीठ मळून घेऊन बघू शकता हे असं लाटून घेतल्यानंतर हे असं पीठ तयार केलं आणि आता लाटून घेतलं आहे परोठा। त्याबरोबर ह्या रायत्याबरोबर खाणार आहे। आणि डीमार्टमध्ये जे जस्ट 60 रुपयाला जे लोणचं मिळालं आहे, मिक्स्ड लोणचं, मिरचीचं लोणचं आणि लिंबूचं लोणचं, कैरीचं लोणचं, ते लोणच्यामध्ये आणि हे रायत्याबरोबर आम्ही त्याचा आस्वाद घेणार आहे। पिल्लू परीची तब्येत भरपूर डाऊन आहे। आज फुल डे आमचं हॉस्पिटलमध्येच गेला आणि त्यांची तब्येत डाऊन असल्या कारणाने 18 तारखेला लग्न आणि वास्तुशांती ह्या 2 गोष्टी होत्या, पण आम्हाला ते कॅन्सल करावं लागलं।